हा, गोल्स तर फुलफिल झाले माझ्या इथं आल्या. म्हणजे माझा एकच गोल होता, मला आता जॉबला लागायचं होतं. बरोबर. कारण मी माझे वर्ष वेस्ट झालं होतं मला टाइम. राईट. तर मला असं होतं की आता हा म्हणजे मी क्लास लावतोय, तर ते बोलणारे लोक असतात, बाबा 2-2 वेळा क्लास करतोय, टाइम वेस्ट करतोय, करत नाहीये, टाइमपास करतोय. राईट. तर त्यामुळे माझ्या डोक्यात एक होतं की आपल्याला करून दाखवायचं आणि लागायचंय. तर ते माझं एकच होतं की लागायचं आपल्याला जॉबला लवकर. ओके, मग तू आता सॅटिस्फाईड आहेस का की जिकडे तुला आता प्लेसमेंट भेटलेली आहे त्या जॉब बद्दल तू सॅटिस्फाईड आहेस का? या, मी तिथं म्हणजे फुल सॅटिस्फाईड आहे. तिथं आता चांगली आहे. Hi guys, welcome back to Seven Mentor. My name is Saili and today I'm back with another podcast with another lovely student. His name is Masood and he's a data science student. Okay, so let's meet Masood now. Hi Masood, how are you? Hello, I'm fine. Okay, so could you please introduce yourself to our audience? Hello everyone, my name is Masood. I am from Satara. I have completed my graduation from Shivaji University and I am also completed my data science with AI course at Seven Mentor. ओके, मग साताऱ्यामधून पुण्यामध्ये कसं? ऍक्च्युली माझा जो कोर्स झाला ना, तो 2023 मध्ये झाला. ओके. म्हणजे कोर्स नाही, डिग्री. ओके. तर ते झाल्यानंतर म्हणजे असे बरेच लोक सजेशन देत होते, असं हा कर, ते कर, ते कर. मग त्यामुळे मी पुण्यात आलो आधी आणि नंतर एक क्लास असे बघत बघत एका ठिकाणी लावला क्लास, जावा फुल स्टॅकचा. तो झाल्यानंतर मला असं जॉब काही भेटत नव्हते. 2 वर्ष झाले त्याच्यानंतर मला 2 वर्ष. ओके. तर भेटतच नव्हता जॉब. मग असंच मी परत गावी गेलो निघून आणि तिथंच असे 6-7 महिने मी असेच वेस्ट केले माझे. ओके. आणि त्याच्यानंतर मग परत असं ठरवलं आता AI येतंय मार्केटमध्ये, तर काही एक ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटू शकते फ्रेशरसाठी, लागल जर आपण डेटा सायन्स वगैरे केला तर. मग मी डिसाईड केलं की पुन्हा एकदा आपण करिअर स्टार्ट करू या फील्डमध्ये. म्हणून आलो मी पुण्यात आलो आणि सगळे सर्च केले क्लासेस वगैरे. तर मी असे नाव काढले होते, तर त्यात सेवन मेंटॉरचं असं मला एक आला चांगला फीडबॅक. मग मी तिथे जाऊन भेटलो वगैरे, तिथल्या प्रिव्हियस स्टुडंटला विचारलं की काय कसा फीडबॅक आहे, प्लेसमेंटचे कॉल वगैरे सगळं. कारण मला एक एक्सपिरियन्स आला होता. तर मग ते मला सगळे बोलले चांगलंच, म्हणजे मला एक चांगला फीडबॅक आला, की 80-90% चांगलाच फीडबॅक आला. असे 2-3 काही नाव ठेवणारे असतातच. हा, तर मग ते झालं की त्याच्यानंतर मग मी तिथं डिसाईड केलं की तिथं जॉईन करायचं. ओके. मग तेव्हा तू काउन्सिलिंग सेशन वगैरे घेतलेला साधी? ओके, ठीक आहे. मग कसा होता तुझा काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स? काउन्सिलिंग वगैरे सगळी चांगली होती. किरण सर होते माझे काउन्सिलर. ते मला अजूनही कनेक्ट असतात माझ्या बरोबर, अपडेट देत असतात बॅचचे वगैरे सगळे. किती महिने झाले तुझा क्लास कम्प्लीट हो? क्लास कम्प्लीट तर माझा असं म्हणजे अजून नाही झालेला. थोडासा AI वाला पार्ट बाकी आहे. मी आधी लावताना डेटा सायन्स लावलेला, त्याच्यानंतर AI मी हे करू नंतर तू बाकी आहे. मग कसा होता तुझा क्लासचा एक्सपिरियन्स? म्हणजे स्टार्टिंग पासून सांग मला की एनरोलमेंट झाल्यानंतर तुझं काय, म्हणजे तुमची प्रोसिजर काय होती, क्लास कसे स्टार्ट झाले? एनरोलमेंट केला मी क्लास, त्याच्यानंतर मागच्या 1 जानेवारीला मी जॉईन केला होता. ओके. हा, आणि मग नंतर काय असेच बॅचेस सगळे किरण सर अपडेट पाठवत होते. मग त्याच्या हिशोबात जॉईन केला आम्ही. 1 तारखेची बॅच होती पहिली. ते माधुरी मॅम होत्या आम्हाला, माझे ट्रेनर. ओके. त्यांनी पण खूप मदत केली, म्हणजे सगळे SQL वगैरे कन्सेप्ट क्लिअर केले त्यांनी. त्याच्यानंतर दुसरे पायथॉनची एक बॅच जॉईन केली, त्याला महेश सर होते. ओके. ते पण खूप छान शिकवत होते असे. ओके. मग मला एक सांग की तुझं बॅकग्राऊंड तुझं टेक्निकल आहे की नॉन टेक्निकल? टेक्निकल आहे, माझं BCA झालेलं आहे. ओके. मग तुला कोडिंग बद्दल ऑलरेडी थोडीफार नॉलेज होती. मग त्याच्यानंतर जेव्हा तू जॉईन केलंस इथे आणि पायथन पासून तुमची सुरुवात झाली, राईट, तर मग तुला काही मेजर डिफरन्स वाटला का की जे तुम्हाला कॉलेजेसमध्ये वगैरे शिकवलं गेलेलं आणि जे तुम्हाला आता क्लासेसमध्ये शिकवत होते त्याच्यामध्ये काही तुला मेजर डिफरन्स वाटला का? कॉलेजचं कसं आहे, कॉलेजमध्ये असं त्यांना घाई असती पोर्शन कम्प्लीट करायचा. त्यामुळे ते कसं आहे, त्यांच्या हिशोबात ते व्यवस्थित शिकवतात, म्हणजे जे एक्झाम पुरतं जे रिलेटेड आहे, राईट, ते बरोबर सांगतात. रिलेटेड नॉलेज भेटतं, आउट ऑफ द टॉपिक जाऊन तुम्हाला काही शिकता येत नाही. आणि प्रॅक्टिकल्स वगैरे कसे असायचे तुमचे? प्रॅक्टिकल्स वगैरे वीकमध्ये 2दा असे. आणि मग क्लासमध्ये आल्यानंतर क्लासमध्ये थिअरी वगैरे ते असं बाकी कन्सेप्ट आपले, म्हणजे इकडे सेवन मेंटॉरच्या क्लासेसला. इकडे आल्यानंतर कसं, म्हणजे इकडे रिअल टाइम प्रोजेक्ट बरोबर ते आपण काम करतो, त्याचा आपल्याला एक एक्सपिरियन्स येतो, कसे प्रोजेक्टची पाईपलाईन काय आहे, राईट, ते सगळं ते आपल्याला कॉलेजमध्ये नाही अंडरस्टँडिंग होत की काय एक्झॅक्ट काम काय करायचंय. म्हणजे कोडिंग तर शिकतो आपण, पण काय काम काय करायचं ते आपल्याला नाही. मग त्याच्यानंतर तुझं आता कुठले डोमेन शिकून झालेत तुझे आणि काय राहिलं? माझं बघ आता SQL झालेलं आहे, पायथॉनिक झालेलं आहे, ऍडव्हान्स एक्सेल, पॉवर BI, SQL, मशीन लर्निंग,
ओके आता डीप फक्त लर्निंग AI चा झालेलं आहे, part आता राहिला. AI चा पार्ट राहिला जेने ओके ओके आणि मग तुझं प्लेसमेंट पण झालंय राईट? प्लीज चालेल. कॉंग्रॅच्युलेशन फॉर Thank you. दॅट. मग मला सांग प्लेसमेंटचा एक्सपिरियन्स कसा होता, बिकॉज अजून तुझा क्लासही कम्प्लीट नाही झालेला आणि त्याच्या आधीच तुला प्लेसमेंट पण भेटलंय, तर तो एक्सपिरियन्स बद्दल मला काहीतरी सांग. जेव्हा मी आलो ना त्यावेळेस माझ्या काउन्सिलर बरोबर बोललो होतो ना, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं क्रायटेरिया त्यांचा कसं आहे, 90% सिलेबस कम्प्लीट झाल्यानंतर ते आपल्याला कॉल्स देणार आहेत. ओके. तर मी आधीच थोडंसं हे करून मला अशी जादा घाई होती जॉब लागायची लवकर, कारण माझ्या आधीच ते वेस्ट केला होता माझा टाइम. तर त्यामुळे मी त्यांच्याबरोबर बोललो आणि ते मग डिसाईड झालं. मी आधीच अप्लाय करायला सुरुवात केली. ओके. त्याच्यानंतर एक मी 7-8 इंटरव्ह्यू दिले आणि हा माझा एक 10वा इंटरव्ह्यू असेल, 9वा, तर त्यात मी झालो प्लेस. पण मग तू सॅटिस्फाईड आहेस? हा, मी satisfied आहे. 10 इंटरव्ह्यू दिल्यानंतर जर तुला प्लेसमेंट भेटतंय आणि ऑलरेडी तुझा एक पास्ट एक्सपिरियन्स खराब राहिलेला आहे विथ अनदर इन्स्टिट्यूट, मग आता तू सॅटिस्फाईड आहेत का जे तुला भेटलं त्याच्याबद्दल? हा, मी फुल सॅटिस्फाईड आहे. कारण कसं आहे, कॉल्स येणं इम्पॉर्टंट आहे. राईट. ते जॉब लागल नाही लागेल ते आपल्यावरती डिपेंड आहे. तुझे बरोबर. प्रिपरेशन किती आहेत. हा, ते कॉल्स आपल्याला एक अपॉर्च्युनिटी देणे गरजेचं आहे ना, की इथे जाऊन तू इंटरव्ह्यू दे. राईट. मग इंटरव्ह्यू मध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा होता, की काय विचारलं गेलं, काय क्वेश्चनरी होती आणि जे तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं गेलं ते इंटरव्ह्यू मध्ये आलं का, त्याचा उपयोग झाला का तुम्हाला तिथं ऍक्च्युअल मध्ये? हा, गोल्स तर फुलफिल झाले माझ्या इथं आल्या. म्हणजे माझा एकच गोल होता, मला आता जॉबला लागायचं होतं, कारण मी माझे वर्ष वेस्ट झालं होतं माझा टाइम. राईट राईट. तर मला असं होतं की आता हा म्हणजे मी क्लास लावतोय तर ते बोलणारे लोक असतात, बाबा 2-2 वेळा क्लास करतोय, टाइम वेस्ट करतोय, करत नाहीये, टाइमपास करतोय. राईट. तर त्यामुळे माझ्या डोक्यात एक होतं की आपल्याला करून दाखवायचं आणि लागायचंय. तर ते माझं एकच होतं की लागायचं आपल्याला जॉबला लवकर. ओके. मग तू आता सॅटिस्फाईड आहेस का, की जिकडे तुला आता प्लेसमेंट भेटलेली आहे त्या जॉब बद्दल तू सॅटिस्फाईड आहेस का? या, मी तिथं म्हणजे फुल सॅटिस्फाईड आहे. तिथं आता Okay. चांगली आहे. म्हणजे मग आता company जे वगैरे तुला सगळं. किती दिवस झाले तुला आता जॉईन करून? आता मी रिसेंटच जॉईन झालो, एक वीक. ओके. मग जे तुम्हाला क्लासेस मध्ये शिकवलं गेलं आणि जे आता तू तुझ्या जॉब रोलमध्ये जे आपण डेझिग्नेशनला तू जाणार आहेस, रिलेटेबल आहे का, रिलेव्हन्सी आहे का, की जे तुम्हाला शिकवलं गेलं त्याचा तुम्हाला उपयोग होतोय का कॉर्पोरेटमध्ये? त्याच्या थ्रू तर आम्ही लागलो ना. म्हणजे आम्हाला आधीच जे जेडी वगैरे येतो ना, त्यात क्लिअरली लिहिलेलं असतं काय आपली पोझिशन आहे, काय आहे, म्हणजे पॅकेज काय आहे, सगळं त्यात लिहिलेलं असतं. मग ते आपण रेड करायचं, आपण जर कॅपेबल असेल तर त्याच्यासाठी अप्लाय करायचं आणि मग ते आपल्याला इंटरव्ह्यूला पुढे शेड्यूल करतात इंटरव्ह्यू. आणि मग इंटरव्ह्यूला गेलास तेव्हा कसं होतं, की किती लोक होते, मग काय तुमची प्रोसिजर काय होती तिथे? इंटरव्ह्यूला जेव्हा आम्ही गेलो ना, तिथं मोस्टली तर आमच्या क्लास थ्रू आलेले दुसऱ्या बॅचचे असे तसे मुलं होते. तर एक आम्ही त्या कंपनीसाठी कसं होतं, त्यांचा पहिला राऊंड ग्रुप डिस्कशनचा होता. ओके. मग त्यात आम्ही एक 20 to 22 लोक होतो. ओके. त्यातून त्यांनी फिल्टर करून काढले कॅन्डिडेट. ओके. मग त्यानंतर पुढचा राऊंड टेक्निकल राऊंड झाला. मग सिलेक्ट. मग टेक्निकलला तुम्हाला काय क्वेश्चन विचारले गेले? टेक्निकलला ते कसं आहे, टेक्निकलमध्ये आधी एसक्यूएलचे क्वेश्चन्स विचारले, सिनारिओ बेस. म्हणजे असा असा सिनारिओ आहे तर त्याच्यावरती तू त्याच्या क्युरीज ले, असं कर तसं कर. ओके. मग त्या क्युरीचा सगळा बॅक एंड एक्झिक्युशन फ्लो ते सांगणं गरजेचं आहे. म्हणजे काही काही क्लासेसमध्ये आपल्याला लिहिता तर येतात, कोड लिहिता तर, पण बॅक एंड मध्ये काय चालू आहे ते माहिती असतं. बरोबर. तर मग ते गरजेचं आहे. तर ते आम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला क्लिअर केलं होतं. राईट. ओके. जे महेश सर होते ना, त्यांनी पायथॉन वगैरे शिकवताना ते बॅक एंड एक्झिक्युशन फ्लो ते सांगत होते आम्हाला, बायनरी मध्ये कसं होतं, काय होतं, ते सगळं सांगितलं होतं. ओके. मग त्याचा फायदा झाला तुम्हाला? त्याचा फायदा झाला. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काही सिलेक्शनचे कॉल्स आले? जॉईनिंगसाठी मग ते क्लासचा क्रायटेरिया आहे, ते फीजचा. ते फीजचा क्रायटेरिया पूर्ण केला मी. त्याच्यानंतर ते डॉक्युमेंटेशनची कंपनीची प्रोसेस होती. ओके. ती सगळी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मग जॉईनिंगचं ऑफर लेटर आलं मला. कॉंग्रॅच्युलेशन. चांगलं वाटतं की तुला फायनली एवढ्या स्ट्रगल नंतर तुला भेटलं ऑफर लेटर. तर मग आता फ्युचर प्लॅन्स काय आहेत, की तुला जॉब कंटिन्यू करायचा आहे, स्वतःचं काही करायचं आहे, काय प्लॅन्स काय आहेत आता फ्युचरमध्ये? तर आता जॉबच करायचा आहे मला. ओके. फ्युचर बघू, डिसाईड करू जॉब काय बिझनेस. अजून काही विचार नाही केला. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे तुझा 7 मिनिटाचा, त्याच्याबद्दल मला थोडं? 7 मिनिटर बद्दल माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. पर्सनली माझा तर खूपच चांगला आहे, कारण मला जे पाहिजे होतं ते सगळं मला भेटलं. राईट. ज्या माझ्या विशेष होत्या त्या फुलफिल झाल्या इथून, त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ओके. बेस्ट. थँक्यू सो मच मसूद, तुझा एक्सपिरियन्स शेअर करायला आमच्यासोबत, आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. ऑन दॅट नोट, थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग. आय विल बी बॅक विथ अनदर पॉडकास्ट, अनदर स्टुडंट. सी यू सून.